कळवण तालुक्यातील एकात्मिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 40 प्रशासकीय आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले। शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांनाच मोर्चा काढावा लागत आहे। कणाशी आश्रम शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्हाला शिक्षक मिळालेच पाहिजेत, शिक्षक द्या अशा घोषणा करत विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। यावेळी महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियानाचे कार्याध्यक्ष के गांगुर्डे आणि मोहन भोये यांनी देखील या मोर्चात सहभाग घेऊन सरकारला धारेवर धरले। गांगुर्डे यांनी यावेळी बोलताना सांगितले की शाळेला शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। राज्य शासनाने त्वरित शिक्षक भरती करावी अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली। या आंदोलनामुळे आश्रम शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। नमस्कार, आपण पाहतात NTV न्यूज मराठी। आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा तुटवडा भासतोय आणि त्याच अनुषंगाने कणाशी आश्रम शाळेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिक्षकांचा तुटवडा भासतोय। शिक्षक विना विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत आहे। आज चक्क विद्यार्थ्यांनी या मोर्चा काढलेला होता। शिक्षक नसल्यामुळं आणि कळवण तालुक्यात कोणी शिक्षक देता का शिक्षक अशी हीच वेळ या कणाशीच्या विद्यार्थ्यांवर आली। आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य अभियानाचे केंद्रीय कार्याध्यक्ष के गांगुर्डे सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तालुक्यामध्ये कशा प्रकारे शिक्षकांचा तुटवडा भासतोय, काही शिक्षक बऱ्याच दिवसांपासून आंदोलनामध्ये देखील सहभागी होत आहेत। त्याच अनुषंगाने येथील जे काही विद्यार्थी नाही यांनी देखील शिक्षकांमुळे मोर्चा काढलेला होता। याबद्दल सविस्तर माहिती आपण यांच्याकडून जाणून घेऊ। शिक्षकांचा तुटवडा भासतोय, काय सांगाल? येथील विद्यार्थ्यांनी देखील आज शिक्षकांमुळे मोर्चा काढलेला होता। धन्यवाद। NTV न्यूजचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आदिवासी विकास विभाग अंतर्गत शैक्षणिक सत्र 16 तारखेपासून शाळा चालू झाल्या। त्या ठिकाणी 16 तारखेला मोठा प्रवेश उत्सव गाजावाजा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, परंतु शाळा चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही, स्वयंपाक करण्यासाठी वर्गचार कर्मचारी नाही आणि अशा परिस्थितीत आजपर्यंत आम्ही मंत्रालयामध्ये संबंधित आदिवासी विकास विभागाचे मंत्री असतील, त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त मॅडम, सह आयुक्त मॅडम आणि ATC यांच्याबरोबर आमच्या वारंवार चर्चा झाल्या। सर, की ह्या ठिकाणी विद्यार्थी वर्गात येऊन बसतो, त्यांची वेळेवर हजेरी होत नाही, वेळेवर त्यांना शिक्षण नाही, वेळेवर त्यांना खायला नाही। एक अतिशय वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या कळवण प्रकल्पामध्ये आम्ही या ठिकाणी पाहतोय। अशी परिस्थिती निर्माण झाली। आता गेल्या 8 दिवसापूर्वी 22 तारखेचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी दिलेला होता। PO कार्यालयामध्ये आम्ही बैठक झाली। आज सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अकुनुरी नरेश साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली। साहेबांनी मला सांगितलं, आम्हाला सगळ्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं की तात्काळ वर्गचार कर्मचारी आणि शिक्षक यांची नियुक्ती करण्यात येईल, परंतु अद्याप तसं काही झालं नाही आणि म्हणून हा जो एक शिक्षणाचा हा जो प्रवाह आहे हा या ठिकाणी कुठंतरी थांबलेला दिसतो। शासन हे आदिवासीच्या या ठिकाणी आपलेच पाल्य या शाळेमध्ये शिकत आहेत, मात्र शिक्षकाविना चक्क त्यांना मोर्चा काढावा लागतोय, शिक्षकाची मागणी करावी लागते। काय सांगाल? सर, असं येते, इतकं दिवस झाले 16 तारखेपासून जेव्हा शाळा चालू झाली ना, त्या दिवसपासून इथं मुलींची इतकी अवस्था बेकार झाली। मुली जर आपल्याला कधी आलो भेटायला तर म्हणतात, काका मामा आमची इतकी अवस्था कठीण आहे ना, आम्हाला शिक्षकच नाही, बसून घ्यावं लागतं म्हणे, आणि हाजरीवर पण कोणी येऊ शकत नाही म्हणे, हाजरी पण कोणी भरू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे म्हणे। याच्यासाठी आपण सरकारनं जरूर दखल घेतली पाहिजे आणि ज्या आंदोलनामध्ये ज्या जाऊन बसले पाहिजे त्यांचाही निर्णय लागला पाहिजे, या शासनाला जाग आली पाहिजे, याच्याबद्दल आम्ही बोलतोय। खरं तर शिक्षण हे त्यांना शासनाने करावं, निर्णय करावा।
नक्कीच शिक्षकासाठी मोठी खडाटोप या ठिकाणी चालू आहे आणि याच शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात जे काही रोजंदारी शिक्षिका आहेत त्यांचा देखील गेल्या 15 दिवसापासून धिंगाण आंदोलन नाशिकच्या गोल क्लब मैदान येथे चालू आहे. मात्र अद्याप तरी शासनाने कुठलीही शाश्वती त्यांना दिली गेलेली नाही. त्यामुळं अद्याप तरी जे काही मोर्चेकरू आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र शाळेवर शिक्षकांच्या कमतरतेमुळे शाळेच्या शिक्षणावर दुष्परिणाम होताना कुठेतरी एकंदरीत दिसतोय. म्हणून पालकांची मागणी एकंदरीत होते की लवकरात लवकर शासनाने शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालकांकडून या ठिकाणी जोर धरते. प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक. प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक.